गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव लोकसभेचे 13वी फेरी पार पडलेली आहे. 2 लाखांच्या जवळपास त्या ठिकाणी स्मिता वाघांना लीड आहे. या ठिकाणी जळगावच्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये होता. काय असं आहे की खऱ्या अर्थाने इथं कार्यकर्ताच हा किंग मेकरच्या भूमिकेत होता. गिरीश भाऊंच्या, गुलाब भाऊंच्या, अनिल दादांच्या मेहनतीने या सगळ्या आमदारांच्या, चिमनाबा असतील, किशोरप्पा असतील, आमचे सगळे मित्रपक्षाचे असतील, यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज ह्या विजयापर्यंत पोचता आलं. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून स्मिताताईंना पुन्हा एकदा न्याय मिळून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली. 2 लाख मतांचं मताधिक्य हे अगोदरही आम्ही वर्तवलं होतं. आणि मला असं वाटतं की हे सर्व खऱ्या अर्थाने श्रेय हे कार्यकर्त्यांचं आहे. अजूनही काही फेऱ्या बाकी आहेत. काय वाटतं कितीपर्यंत अजून साधारण 2,40,000 पर्यंत हा लीड पोचायची शक्यता आहे. तो 2,40,000 2,30,000 पर्यंत पोहोचेल. आता सुरुवातीपासून उमेश पाटील यांनी, गिरीश महाजन असतील, आपण असेल, आपल्यावर टीकास्त्र त्यांनी डागलेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी सभा पार पडली होती. एकंदरीत राजकारण बघायला गेलं तर एकदम तापलेलं होतं जळगावमध्ये. काय सांग बघा, 5 वर्षात त्यांनी काही काम केलं नाही. 5 वर्षात कुठे मतदारसंघात संपर्कात नव्हते. त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये करण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला. या निकालात ते सुस्पष्ट झालं आहे. ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोडवे गात होते, अगरबत्त्या ओळत होते, त्यांच्यावर बोलणं कदाचित त्यांचा तो संस्काराचा भाग असेल. त्यांचे ते संस्कार असतील. त्यांनी राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली, एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली, एकेकाळी काँग्रेसवर केली. त्यांचा स्वभाव आहे की त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही. त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. भाऊ पहिले बोललं जात होतं की टफ फाईट होणार. आता मात्र एकतर्फी चित्र झालेलं आहे. नाही, कोण म्हटलं होतं टफ फाईट होणार? असं मत प्रवाह होता. असं काही नव्हतं. हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मित्रपक्षांचा हा बालेकिल्ला आहे. आणि या निकालातून एकदम स्पष्ट झालं आहे. 5 वर्षामध्ये बघा, उन्मेष पाटलांनी काही काम केलं. 10 वर्षामध्ये विधानसभा 10 वर्ष ते सत्तेत होते. साधी मुतारी बांधू शकले नाही. आणि त्या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता. आम्ही अगोदरपासून सांगत होतो की हा लीड हा आम्हाला तर अपेक्षा जास्त होती, पण कमीत कमी 2 लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर चाळीसगावला एका जाहीर भाषणात सांगितलं होतं. विरोधकांना काय संदेश द्या? मला असं वाटतं की संदेश देण्यापेक्षा जनतेत राहून जनतेची कामं करावी. आता एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे, देशाचं चित्र वेगळं आहे. देशामध्ये भाजपच्या जागा त्या ठिकाणी घडलेला आहे, महाराष्ट्रात देखील भाजपच्या जागा घडलेल्या आहेत. काय सांगा? ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्या घडलेल्या जागांच्या संदर्भात निश्चित नेतृत्व, नेते हे आत्मपरीक्षण करतील. येणाऱ्या काळात त्यातनं काही पराभवातनं शिकलं पाहिजे. लोकसभेचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आता लोकसभेचं गणित आणि विधानसभेचं गणित वेगळं असेल. आता त्या युत्या कशा होतात, कोण कसं राहतं, याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल. पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील. भाऊ, पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या 2 महिला एक सोबत राजधानी एक्सप्रेसनं जाणार आहेत. अभिमानास्पद बाब आहे. ते खरं तर बघा, आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मोदीजींनी पण सांगितलं आहे. आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे. आणि जळगावच्या 2 महिला या दिल्लीला जात आहे. या 2 भगिनींना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. उमेश पाटलांनी एक आरोप केला होता, मंगेश चव्हाणांना राजकारणात यायला 4 वर्ष होत आहेत, 20 वर्षापासून राजकारण करतोय, त्यांना काय सांगितलं? आता त्यांना आरोप बघा, तुम्हाला सांगू का, उन्मेष पाटील हा एकदम बोलीबच्चन माणूस आहे. त्याचं ग्राउंडवर कुठेही काम नाही. त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त 3 मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी 50-60 मतांनी पुढे आहेत. म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही, स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही, स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही, स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही.
त्या माणसाने राज्यावर देशांवर मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे. 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले. ते कुठे घातले काय घातले मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे. कधीतरी बोलू, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. दादा महाराष्ट्रामध्ये जळगावची सर्वात जास्त लीड आहे, काय सांगा? बघा हा बालेकिल्ला आहे. जेव्हा भारतात 2 जागा आल्या होत्या त्या जागा